व्यायाम म्हटलं की आपल्या डोळ्यासमोर काय येतं? एकट्याने केलेली कसरत, नाही का? तो एक वैयक्तिक प्रवास असतो. पण जरा कल्पना करा, शेकडो पावलं एकाच वेळी, एकाच तालात पडतायत. हा फक्त शरीराचा व्यायाम नाहीये, तर ही एका मोठ्या सामूहिक शक्तीची अनुभूती आहे. आणि यालाच म्हणतात संघ व्यायाम. चला तर मग या शिस्त आणि एकतेच्या कलेला जरा जवळून समजून घेऊया. तर ही सगळी माहिती आपल्याला कुठून मिळतीये? आपला आजचा आधार आहे एक ऐतिहासिक खजिना, 1939 सालचा व्यायाम ज्ञानकोश. हे फक्त एक पुस्तक नाहीये, तर भारताच्या शारीरिक संस्कृतीच्या इतिहासात डोकावून बघण्याची एक दुर्मिळ संधी आहे. यातून आपल्याला त्या काळातले विचार आणि पद्धती थेट समजतात. आपल्या या प्रवासात आपण काय काय पाहणार आहोत? सगळ्यात आधी संघव्यायाम म्हणजे नेमकं काय ते समजून घेऊ. त्यामागची शिस्त आणि सामूहिक शक्तीची कल्पना काय होती ते बघू. याचे प्रणेते प्रो माणिकराव यांच्या दूरदृष्टीबद्दल जाणून घेऊ, व्यायामाच्या अनोख्या भाषेबद्दल चर्चा करू आणि शेवटी काही प्रत्यक्ष कवायती कशा केल्या जायच्या हेही पाहू. चला मग सुरुवात करूया एकदम मूळ प्रश्नापासून. संघ व्यायाम हा शब्द ऐकल्यावर नक्की काय डोळ्यासमोर येतं? ही संकल्पना आहे तरी काय? अगदी सोप्या भाषेत सांगायचं तर संघ व्यायाम म्हणजे समूहाने एकाच तालासुरात केलेला व्यायाम. पण थांबा, गोष्ट इतकीच साधी नाहीये. ही केवळ शारीरिक कसरत नाही, तर याच्या मुळाशी शिस्त, एकता आणि सांघिक भावना रुजवण्याचा एक खूप मोठा उद्देश दडलेला आहे. पण मग प्रश्न येतो की हा सगळा खटाटोप कशासाठी? एकट्याने व्यायाम करण्याऐवजी सगळ्यांनी एकत्र का करायचा? याचं उत्तर त्या काळाच्या विचारसरणीत दडलेलं आहे. आणि इथेच संघ व्यायामाचं खरं रहस्य दडलेलं आहे. उद्देश फक्त शरीर मजबूत करणं नव्हतं, तर चारित्र्य घडवणं होता. विचार करा, एकाच वेळी आज्ञा ऐकणं, इतरांसोबत ताळमेळ साधणं, या सगळ्यामधून मी नाही तर आम्ही ही भावना तरुणांमध्ये रुजवली जात होती. हेच याचं खरं ध्येय होतं. आणि या सगळ्या प्रणालीमागे एक जबरदस्त दूरदृष्टी होती, एका व्यक्तीची. ते होते प्राध्यापक माणिकराव. चला त्यांच्या योगदानाबद्दल थोडं जाणून घेऊया. प्रॉफ माणिकराव यांनी शाळांमध्ये कवायतीचं पद्धतशीर प्रशिक्षण सुरू केलं. पण त्यांना एक गोष्ट खटकत होती. व्यायामाच्या आज्ञा दिल्या जायच्या इंग्रजीतून, ज्यामुळे मुलं आणि तो व्यायाम यांच्यात एक भावनिक अंतर तयार होत होतं. आणि इथेच त्यांनी एक क्रांतिकारी निर्णय घेतला. शारीरिक शिक्षणाची एक संपूर्ण भारतीय प्रणाली तयार करायची, जिची भाषा आपली असेल. याच विचारातून त्यांनी हिंदी आज्ञा असलेलं एक पुस्तकही प्रकाशित केलं. त्यांच्या या दूरदृष्टीचा सगळ्यात मोठा आणि महत्त्वाचा भाग होता व्यायामासाठी तयार केलेली आपली स्वदेशी भाषा. त्या काळात परिस्थिती काय होती माहितीये? शारीरिक प्रशिक्षणाच्या ज्या काही आज्ञा होत्या त्या सगळ्या इंग्रजीत होत्या. प्रोफेसर माणिकरावांनी ह्यातली अडचण बरोबर ओळखली. जर तरुणांना व्यायामाशी आणि देशाशी जोडायचं असेल तर संवादाची भाषा आपलीच हवी. परकीय आज्ञांमुळे एक परकेपणा यायचा, जो त्यांना दूर करायचा होता. आता हा बदल किती मोठा होता आहे या उदाहरणावरून अगदी स्पष्ट होईल. 2 पेसेस फॉरवर्ड, मार्च आणि 2 कदम आगे चलो. ऐकण्यात किती फरक वाटतो, नाही का? ही आज्ञा लगेच कळते, आपलीशी वाटते. त्यामुळे हा केवळ भाषिक बदल नव्हता, तो खूप मोठा आणि महत्त्वाचा होता. आणि हे लक्षात घ्या की हे फक्त शब्दांचं भाषांतर नव्हतं, नाही. ही एक प्रकारे सांस्कृतिक क्रांती होती. आपल्या भाषेत, आपल्या पद्धतीने प्रशिक्षण घेणं हे केवळ सोपं नव्हतं, तर ते राष्ट्रीय अभिमान जागवण्याचे एक शक्तिशाली साधन होतं. बरं, आता आपण यामागचे विचार आणि भाषा तर समजून घेतली. आता वेळ आहे प्रत्यक्ष कवायती कशा असायच्या हे बघण्याची. या संपूर्ण प्रणालीचा जो आत्मा होता ना, तो होता कवायतींमध्ये. प्रत्येक हालचाल एकदम शिस्तबद्ध आणि अचूक. चला, या पुस्तकातलीच काही उदाहरणं पाहूया. सुरुवात व्हायची ती एकदम मूलभूत हालचालींपासून. उदाहरणार्थ, अर्धे उजवीकडे फिरणे. जरा या चित्राकडे बघा. शरीराची थाट स्थिती, पावलांची अचूक जागा, प्रत्येक लहान सहान गोष्टीला किती महत्त्व दिलं गेलं यातून स्पष्ट दिसते. आता बघूया एक थोडीशी गुंतागुंतीची कवायत. ही सांघिक समन्वयाचं एक उत्तम उदाहरण आहे. एका ओळीच्या 2 ओळी करणे. आता हे चित्र बघा, खूपच इंटरेस्टिंग आहे. ह्यात काय व्हायचं की एका रांगेत उभ्या असलेल्या लोकांना सम आणि विषम क्रमांक दिले जायचे. आज्ञा मिळताच विषम क्रमांकाचे लोक 2 पावलं पुढे यायचे आणि अशा प्रकारे एका रांगेच्या चक्क 2 रांगा तयार व्हायच्या. यातून समन्वय आणि आज्ञापालनाचं महत्त्व किती छान समजतं, नाही का?
फक्त उभ्या जागेवरच्याच नाही तर चालण्यावरही खूप भर होता. जल्दी चालणे किंवा गोल चालणे यांसारख्या कवायती होत्या. यातून केवळ चालण्याची लयच नाही तर आपल्या आजूबाजूच्या लोकांसोबत ताळमेळ साधत एका मोठ्या गटाचा भाग म्हणून स्वतःला पाहण्याची दृष्टी विकसित व्हायची. म्हणजे थोडक्यात सांगायचं झालं तर संघव्यायाम म्हणजे फक्त शारीरिक कसरत नव्हती, ही एक संपूर्ण शिक्षण प्रणाली होती, जिचा उद्देश एक अशी पिढी घडवणं होता जी शारीरिकदृष्ट्या सक्षम, मानसिकदृष्ट्या शिस्तबद्ध आणि भावनिकदृष्ट्या एकसंध असेल. आणि जाता जाता एक विचार, आजच्या जगात जिथे सगळं लक्ष वैयक्तिक यशावर आहे, तिथे या सामूहिक शिस्तीचं, मी नव्हे तर आम्ही या भावनेचं स्थान काय असावं, यावर नक्कीच विचार करायला हवा.